तर नमस्कार भावांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे. ओके, तर विषय कसा आहे माहिती आहे काय, आजचा व्हिडिओ एकदम क्वालिटी आहे, जबरदस्त आहे. बाकी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, समजलंच. ओके, सोबतच आपलं जेवढं काय मटेरियल आहे सगळं डाउनलोड करा. ओके, आणि जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधला व्हिडिओ बघा. ओके, म्हणजे समजतंय कसं डाउनलोड करायचं वगैरे सगळं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काय आपलं अलाइट मोशन ॲप आहे ते पण तुम्ही डाउनलोड करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याला पिन करून ठेवलंय, तिथून डाउनलोड करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, आणि मग बाकी बघायला गेलं तर आपलं जे काय इंस्टाग्राम पेज आहे, ओके, टेकचं आहे, ते बघायला गेलं तर एडिटिंगचं आहे, सगळंच आहे. ओके, तर जेवढं काय आहे त्याला फॉलो करायचं, बिग सपोर्ट करायचा. बाकी तुमचा विषय हार्ड आहेच म्हणा, काही विषय नाही तसा, पण तरी पण असू द्या. ओके, तर मग करा तेवढा सपोर्ट हो, बाकी काही नाही. आणखीन मग तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही, तुम्ही एकदम प्रोचे एडिटर. ओके, तर चला मग लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला चालू करू. तर चला चालू करूया. तर यो व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲप लागणार आहे. जर तुमच्याकडे आपलं अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्या. तर मी आता अलाइट मोशन ॲप ओपन करून घेतो. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विषय काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला आपलं मटेरियल डाउनलोड करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, शेक इफेक्ट, बीटमार्क आणि जे काय मटेरियल आहे ते. ओके, तर सिम्पली प्रोजेक्टमध्ये क्लिक करायचे. आता सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपलं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. काय अशा प्रकारचा आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे. स्टार्टिंगला तुम्हाला एक इमेजेस आहे. ओके, म्हणजे हा तुम्हाला एवढं काय करून दिला गेम. आता मग सिम्पली काय करायचं आहे, गेमवरती क्लिक म्हणजे या फोटोवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं कलर अँड फिलचं ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं. हे जे काय ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे जे काय ऑलचं बटन आहे ते क्लिक करून पहिला आपलं मटेरियल ओपन करायचं. मटेरियल ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचे इमेजेस दिसतील. तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला ज्याचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचे इमेज तुम्ही तो वापरा. ओके, आता मी तर हा इमेज इथं घेतो आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा इमेज इथं अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काय आपली बीट मार्क तिथे यायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला सगळे फोटो जे काय ते वळीने अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की 3-3 फोटो आहे आपलं, म्हणजे 3-3 बीट मार्क आहेत, छोटे आहेत, त्याच्यात फोटो लावायचे का. तर विषय कसा माहिती आहे काय, ते तुम्हाला दुसरा विषय आहे, ते मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही फोटो लावू नका, नाहीतर तुम्ही काय करताल त्याच्यामध्ये फोटो लावतात, तर तसा विषय करू नका. आणि जर फोटो काय अशा प्रकारे बारका असेल, सिम्पली मन ट्रान्सफरवरती क्लिक करा, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि काय अशा प्रकारे फोटोला मोठा करा. किंवा आणखीन एक ऑप्शन आहे तो मी तुम्हाला सांगतो लवकरच. ओके, सिम्पली काय करायचं, तुम्हाला परत दुसरा फोटो काय अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आणि तुम्हाला इथून अशा प्रकारे बीटमार्क प्रमाणे कट करून टाकायचं. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे फोटो सगळे लावून घ्या. एक शॉर्ट मी तुम्हाला सांगतो. ओके, तर बघू शकता मी अशा प्रकारे सर्व फोटो तुम्ही इथं लावून घेतलेले आहेत. तुम्हाला एक शॉर्ट सांगायचं होतं पण शॉर्ट काय इथं आलाच नाही. ओके, बरं सोडा, काही विषय नाही. आता सिम्पली काय बघू शकता मी अशा प्रकारे सगळे फोटो इथं लावून घेतले. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, या फोटोमध्ये लावायचे इफेक्ट. आणि त्याच्यावरती तुम्हाला एक विषय करायचा तो म्हणजे काय, तुम्हाला पहिला बीटमार्क कशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून तुम्हाला मीडियावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक शॅडो पीएनजी असेल ती शॅडो पीएनजी तुम्हाला लावून घ्यायची आहे. म्हणजे ही जी काय आपली इमोजी पीएनजी आहे, पहिला इमोजी पीएनजी लावा किंवा शॅडो पीएनजी लावा, काही पण विषय नाही. सिम्पली तुम्हाला मन ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, थोडं काय अशा प्रकारे मोठं करायचं आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन एकदम लास्टला यायचं आहे आणि हे जे ऑप्शन दिसतं याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला जी काय आपली पहिली बीटमार्क आहे तिथे यायचं आहे. पहिल्या बीटमार्क कशी आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपली शॅडो पीएनजी तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला मन ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, थोडं काय अशा प्रकारे मोठं करून साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे, एकदम लास्टला यायचं आणि हे जे काय ऑप्शन दिसते ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ह्याला एकदम लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे. आता जी काय आपली शॅडो पीएनजी आहे ह्याच्या साईडला सिम्पली काय अशा प्रकारे क्लिक करायचं आणि ह्या आपल्या इमोजी पीएनजीच्या खाली अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ते आपले इमेजेस आपले इफेक्ट ॲड करायचे. इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि जो आपला शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करायचा आहे. शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारचं दिसेल. आता सिम्पली तुम्हाला ते काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, एकदम लास्टला यायचं सगळ्यात पहिल्यांदा. एकदम लास्टला नंतर जो आपला लास्टचा इमेज आहे तिसरा याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि तुम्हाला हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्ट मी आता ओपन करून घेतो. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला विषय काय करायचं माहिती आहे का,
तुम्हाला जे काही 3 बीट मार्क दिसतात काय 3 बीट मार्कच्या पुढं जो पण आपला फोटो असेल त्या फोटोवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला या फोटोवरती पेस्ट करायचा आहे। नंतर तुम्हाला काय अशा प्रकारे पुढे यायचं आहे, जिथे जिथे तुम्हाला 3 बीट मार्क दिसतील त्याच्या पुढे आपला जो मोठा फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। ओके, जिथे जिथे मोठा फोटो असेल त्याच्यावरती तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या। आता बघू शकता तुम्ही इथं मी अशा प्रकारे पुढे जातो, इथं बघू शकता 3 बीट मार्क त्याच्या पुढे जो फोटो आहे याच्यावरती मी हा इफेक्ट पेस्ट करतो। तर जिथे जिथे 3 बीट मार्क दिसतील त्याच्या पुढे जो फोटो असेल त्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा। तर इफेक्ट पेस्ट करून घ्या, मी पण करून घेतो। तर जिथे 3 बीट मार्क होते त्याच्या पुढे जो आपला फोटो होता त्याच्यावरती मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे। आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे। शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो आपला दुसरा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। नंतर काय अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि आपला इथं बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। आता तुम्हाला एक विषय काय करायचा आहे ते म्हणजे काय, जिथे आपले 2 बीट मार्क दिसते तुम्हाला छोट्या लेअरचे त्याच्या पुढे जो फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। ओके, नंतर तुम्हाला बघू शकता आणि थोडं पुढे जायचं, जिथे 2 बीट मार्क दिसते त्याच्या पुढे जो आपला फोटो असेल त्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर करून घ्या, मी पण करून घेतो। तर जिथे 2 बीट मार्क होते त्याच्या पुढे जो आपला फोटो असेल त्या फोटोवरती मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे। आता सिम्पली तुम्हाला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जो आपला पहिला इमेज ह्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन आपला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आता जिथे 1 बीट मार्क दिसेल त्याच्या पुढच्या फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे जेवढे की आपले राहिलेले फोटो असतील त्या सर्व फोटोवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर चला मी करून घेतो, तुम्ही पण करून घ्या। तर जिगऱ्यांनो मी तो पण इफेक्ट पेस्ट केलेला आहे। आता सिम्पली तुम्हाला आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जे काय ते 720 पिक्सल करून घ्यायचं आहे। ओके, 720 केल्यानंतर तुम्हाला सिम्पली कोड 1 नंबर ठेवायचा आहे, फिर मी फुल क्वालिटी फुल आणि पुढे एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता आपला व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचा आहे। बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा। ओके, आणि आवडला असेल तर एक लाईक नक्कीच मारा। तर चला भेटू पुढच्या एका नवीन खतरनाक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा।